नमस्कार. भाकरीचं झाड 1997 मधील इयत्ता 5वीतील हा धडा. लेखक आनंद यादव. पाठ परिचय म्हणजे शहरी वातावरणात वाढलेल्या एका मुलीला एका छोट्या टबातल्या मातीत जोंधळा पेरून शेतीचे छोटे रूप दाखवणारे लेखक आणि जोंधळ्याच्या पिकाला भाकरीचं झाड म्हणून संबोधणारी भाबडी मुलगी यांच्यातल्या भावरूपाचे दर्शन या पाठातून घडते. स्वतः मळलेल्या जोंधळ्याची एक तरी भाकरी वर्षातनं एकदा तरी खाईत जा, ही मातीची आर्तहाक मनाला चटका लावून जाते. या पाठादरम्यान वडील, मुलगी व माती यांच्यातील संवाद हा अत्यंत भावनिक व कुतूहलास पात्र आहे. वडील आणि मुलगी कीर्ती, जिने कधीच भाकरीचे झाड अर्थातच जोंधळा पाहिलेला नसतो आणि त्यामुळेच वडील प्रयोग करून पाहतात. एका फुटलेल्या टबामध्ये माती पसरवून ते जोंधळा हाताने पेरतात आणि काही कालांतराने त्याचे झाड तयार होते. त्याला कणीस येते. कीर्तीला कणीसचा हुरडा काय राहतो हेही माहीत नव्हते. वडील कीर्तीला हुरडा तयार करून देण्याचा निर्णय घेतात आणि 2-4 कणस घेऊन तिला हुरडा तयार करून खायला घालतात. तिला तो खूप आवडतो. पण नंतर होतं काय, काही कामानिमित्त कालांतरासाठी वडील बाहेरगावी जातात. त्या दिवसांत कीर्तीला हुरडा खाण्याची इच्छा होते आणि ती हट्टास पेटते. ती हट्ट धरते तिला हुरडा खायचा आहे असा. जोंधळ्याची कणस काढून ती हुरडा तयार करून खाते. जोंधळ्याची कणस संपून जातात. त्यानंतर वडील परत येतात. पाहतात तर जोंधळ्याची कणस नाहीशी झालेली असतात. ते संपून गेलेली असतात. झाडं धुटी पडलेली असतात. त्यांना खूप वाईट वाटते. तोच त्यांना मातीचा आंतरिक आवाज येतो. निवद दाखवून तरी जोंधळा काढायचा होतास. लक्ष्मी हाय ती तुझी भाकरी. समद्याच कणसांचा हुरडा करून खाल्लास. आता पुढला काय पेरणार? 2-4 कणस जरी वाळली असती तरी त्यांचं पसाभर जोंधळं निघालं असतं. स्वतः मळलेल्या जोंधळ्याची एकतरी भाकरी वर्षातनं एकदा तरी खाईत जा. पोरीसनी बी भाकरीचं झाड म्हणजे काय ते ठाऊक झालं असतं. माझ्या पोरीसनी हे कळलं पाहिजे. असा मातीचा आंतरिक आवाज येतो. असा हा सुंदर असा भावनिक धडा भाकरीचं झाड. या पाठातील भाषा आपण नेहमी जशी बोलतो तशीच लिहिली आहे. उदाहरणार्थ, एकारांत शब्दातील शेवटच्या अक्षरावर मात्रा देण्याऐवजी शीर्षबिंदू दिलेला आहे. जसे खूप खूप पाणी झालं की झाडं मरतात. या वाक्यातील झालं, झाडं हे शब्द लिहिताना आपण झाले, झाडे असे लिहितो. मात्र बोलताना या शब्दांचा वेगळा उच्चार करून बोलतो. जसं की झाडं, झालं असे. असा हा लेखक आनंद यादव यांचा धडा भाकरीचं झाड. धन्यवाद.